राम मंडळी, तर कशात तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे गोकुळाष्टमी. तुम्हा सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आपल्या गावाकडील म्हणजेच आपल्या कोकणामधील गोकुळाष्टमीचा सण उत्सव आपला परंपरा कशा पद्धतीने केली जाते तुम्हा सर्वांना माहीत आहे. गणपती असो, शिमगा असो आणि इतर कुठलेही सण असो, आपल्या कोकणामध्ये चांगल्या पद्धतीने संस्कृती जपली जाते. ते तुम्हाला आम्हा सर्वांनाच माहिती आहे. तर मंडळी, हाच एक छोटासा प्रयत्न तुम्हाला दाखवण्याचा, ते पूर्ण बघा. तर आजचा हा गोकुळाष्टमीचा दिवस तुम्हाला गावातील गोविंदा खेळ कशा पद्धतीने बाहेर काढला जातो आणि गोविंदा कशा पद्धतीने केला जातो ते तुम्हाला आज दाखवतो व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम आता आपण मंदिरामध्ये जाऊ. त्यानंतर आता आरती वगैरे होईल. त्यानंतर गोविंदा बाहेर काढला जाईल. नंतरला पहिली हंडी मंदिरामध्ये फोडून मग गावदेवीच्या मंदिरामध्ये जाऊ आपण. तिथून वेताळ देवाकडे जायचं. नंतरला तिकडून मग गोविंदाला सुरुवात होणार. गावामध्ये फिरणार सर्व गोविंदा खेळत. आता आरतीचा आवाज येतो आहे, आरतीला जाऊ आपण. तर जाऊ. मस्तपैकी बाहेर आलो मी पाठी आणि मस्तपैकी निसर्गामध्ये आलो आणि इथला व्ह्यू बघू शकता तुम्ही. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही आणि लाईक कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, प्रेस करा, दाबा, काय पण करा, पण मला नोटिफिकेशन येत राहतील. तर जाऊया. मस्त निसर्गामध्ये वातावरण हिरवं रान झालं पूर्ण. तिकडं गुरं चरत आहेत आणि दुसरं काय तुम्हाला मी सांगतच राहीन. तर इथं साईडला आलो कारण ते आवाज वेगळा असतं. तर एवढा काय मोबाईल कॅचअप करणार नाही आवाज, म्हणून मी बाजूला आलेलो. तर जाऊया आता. चला, आरतीचा सुरुवात चालू आहे. तर आरती चालू आहे, जाऊया आपण आतमध्ये.
एकाला खाय दिला होता माझ्या दादाला पण दे मिळू दे आणि गोविंदा अगदी आनंदात नाचू दे। आज तुमच्या चरणाशी आकडा घालतो की आज तुम्ही आमच्या गोविंदामध्ये सामील व्हा आणि आम्हाला गोविंदेचा आनंद अगदी चांगला करून द्या। कोणताही भांडण तंटा नको, कोणताही वादविवाद नको, आनंदात गोविंदा आमची खेळू द्या। आज बाल गोपाल तुमच्या चरणाशी प्रार्थना करतायत आणि गावामध्ये सुख शांती लाभू द्या। लहान मुलांना शिक्षणामध्ये चांगलं यश मिळू द्या आणि मोठ्यांना नको तुमच्या चरणाशी प्रमाणे श्रीफल अर्पण केला आहे तो तुम्ही मान्य करून घ्या। त्यांच्या कुटुंबामध्ये सुख शांती लाभू द्या, त्यांना नोकरी धंद्यामध्ये शिवू द्या। असेच तुम्ही पुढे खेळायला आले तुमच्या चरणाशी नारळाचा श्रीफल अर्पण करेन। गोविंदा